तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाच्या असणाऱ्या 4 प्रश्नांवर आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ज्यामधील पहिला प्रश्न असणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी प्रक्रिया सुरू आहे का? जो एक प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या द्वारे विचारला जात होता, तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पडताळणी सुरू आहे का? त्यानंतर पुढील हप्ता कधी येणार आहे? त्यानंतर अपात्रता यादी कुठे पाहायची? आणि शेवटी हे 3000 रुपये कोणाला मिळणार? असे 4 प्रश्न लाडकी बहीण योजनेअंतर्गत विचारले जातात. त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून ही सर्व महत्त्वाची माहिती आणि अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिली आपण जो प्रश्न घेणार आहोत तो म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे का? तर आधी समजून घेऊया याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या होत्या. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की योजनेअंतर्गत स्क्रुटिनी अर्थातच पडताळणीची प्रक्रिया ही जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला सरकारकडून कोणता डेटा मिळाला? तर यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, या योजनांच्या लाभार्थी महिला कोण आहेत, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना असेल, अशा योजनांच्या लाभार्थी महिला कोण आहेत याबाबतचा डेटा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने महिला व बालविकास विभागाला देण्यात आला. आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाने काय केलं? तर मग त्या महिलांना, संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांना सर्वात आधी अपात्र केलं, कारण त्यांना देखील 1500 रुपये महिन्याला मिळतातच, म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील लाभ देण्यात येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आणि त्यांना योजनेमधून अपात्र करण्यात आले. त्यानंतर पुढचा विषय काय झाला की मग परिवहन विभाग असेल किंवा त्यासोबतच आपला इतर डेटा असेल, तो डेटा सरकारने मागवून घेतला महिला व बालविकास विभागाने आणि त्यामधून महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये सर्वाधिक मोठा विषय कधी झाला? तेव्हा जून महिन्यामध्ये 26 लाख महिला जेव्हा बाद झाल्या तेव्हा हा विषय खूप मोठा झाला. आता त्यामध्ये सर्वात मोठं कारण काय होतं? तर आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठं कारण त्या ठिकाणी होतं की एफएमसी या विषयामुळे यामध्ये अनेक महिला बाद झाल्या. एफएमसी हा विषय होता. मल्टिपल इन फॅमिली म्हणजे एका कुटुंबामध्ये एका रेशनिंग कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत होत्या आणि त्यामुळे अनेक महिला यामधून बाद झाल्या. आणि म्हणून योजनेची पडताळणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अजूनही जशी जशी स्क्रुटिनी येतील तसं तसं आम्ही या योजनेतून महिलांना बाद करू, असे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आता पुढच्या प्रश्नावर आपण येऊया. पुढचा प्रश्न कुठला असणार आहे? तर पुढचा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत की पुढील हप्ता कधी मिळणार आहे. तर लक्षात घ्या, मागील 2-3 महिन्यांपासून काय झालंय की योजनेचे पैसे जे मिळत आहेत, म्हणजे आपण पाहिलं की मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला, जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला, जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळाला आणि त्यामुळेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत तारीख अधिकृत झाली नाही. जेव्हा तारीख अधिकृत होणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वात आधी त्याबाबतची माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्ही अजूनही विसरला असाल तर. पुढचा प्रश्न, अपात्रता यादी कुठे पाहायची? हा एक प्रश्न सध्या सर्वाधिक जास्त विचारला जातो. अपात्र यादी आम्ही कुठे पाहायची? तर अपात्र यादी तुम्ही 3 ठिकाणी पाहू शकता. यामधील पहिलं आहे ते म्हणजे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन ही अपात्र यादी तुम्हाला पाहता येईल. आता अंगणवाडी सेविकांकडे जर ही अपात्र यादी आली नसेल तर तुम्हाला काय करायचे? तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायचे आहे आणि पंचायत समितीमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे आणि प्रकल्प अधिकारी यांना भेट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गतची तुमच्या गावाची अपात्र यादी पाहता येणार आहे. आता तालुक्यावर जाऊन तुम्ही देखील महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी देखील तुम्हाला ही माहिती दिली नाही किंवा त्यांच्याकडे जर माहिती नसेल तर मग तुम्हाला सरळ जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जायचं आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तिथे महिला व बालविकास विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी तुम्ही अपात्र यादी नक्कीच पाहू शकता. आता पुढचा महत्वाचा आणि आजचा सर्वाधिक ज्या प्रश्नाची तुम्ही वाट पाहताय तो 3000 रुपये कुणाला मिळणार? तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला अपात्र झाल्या होत्या परंतु अटी व निकषांमधून ज्यांना पात्र केलं आहे अशा बहिणींना आम्ही योजनेचा जून आणि जुलै महिन्याचे देखील पैसे देऊ, असे आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आणि त्यामुळेच
ज्या महिला आता स्फुरटिनीनंतर पात्र होणार आहेत त्यांना जून आणि जुलै महिन्याचे देखील पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ही आनंदाची देखील बातमी असणार आहे. आता या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून त्याबाबत देखील आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देऊ, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही. आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत, त्यामुळे ही व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही आणि अशाच कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.